हॅलो, आज आपल्याला पाहायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक यांचे डेरिव्हेटिव्ह मिळवायचे आहेत युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. फर्स्ट प्रिन्सिपल आपल्याला माहिती आहे की एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच टेंड्स टू 0. ओके, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. फंक्शन आपण घ्यायला लागलो साइन एक्स, सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स. तर एक्स मध्ये जर चेंज झाला तर एक्स हा एच ने बदलायला लागला आपल्याला माहिती आहे. तर त्यावेळेस हा साइन एक्स मध्ये काय बदल होईल? साइन एक्स च्या ऐवजी साइन एक्स प्लस एच होईल. ह्या दोन्ही व्हॅल्यू मला फर्स्ट प्रिन्सिपल मध्ये यूज करता येईल. त्यावेळेस काय मिळेल? एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एफ ऑफ एक्स प्लस एच आहे आपला या ठिकाणी साइन एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स इज अ साइन एक्स डिवायडेड बाय एच टेंड्स टू 0. तर आपल्याला लिमिट काढायचं आहे. समोर जे फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक, आणि ट्रिग्नोमेट्रीचं लिमिट आपल्याला माहिती आहे. लिमिट काढणे म्हणजे 0/0 फॉर्म इलिमिनेट करणे. डायरेक्ट जर व्हॅल्यू ठेवली आपण एच ची व्हॅल्यू 0 ठेवली, एच 0 असेल तर साइन एक्स मायनस साइन एक्स 0 डिवाइड बाय एच 0 आहे. 0/0 नको आहे आपला. आणि तो 0/0 इलिमिनेट करण्यासाठी आम्हाला सांगितलंय एक तर कॉमन फॅक्टर, जो फॅक्टर 0/0 आणतो त्याला कॅन्सल करा, किंवा जो साइन 0/0 आणायला लागलाय त्या साइनला ऍडजस्ट करा. काय स्टेप्स होत्या? पहिलं काम होतं, पहिली स्टेप की सबट्रॅक्शन मधून आपला प्रोडक्ट मध्ये यावं लागेल. पहिल्या स्टेपमध्ये प्रोडक्टमध्ये आणणे. दुसऱ्या स्टेपमध्ये तो जो साइन आहे, जो साइन 0/0 आणायला लागला आहे त्याच्या अँगलला ऍडजस्ट करणे. ओके, तर मला पहिली स्टेप कंप्लीट करावं लागेल की यांना प्रोडक्ट फॉर्ममध्ये घ्यावं लागेल. इथे एक मला फॉर्म्युला येणं कंपल्सरी आहे. साइन सी मायनस साइन डी या फॉर्ममध्ये येत आपण. आणि साइन सी मायनस साइन डी काय फॉर्म्युला आहे? 2 cos c प्लस डी डिवाइडेड बाय 2 इंटू साइन c मायनस डी बाय 2 आहे ना. 2 टर्म मधून सिंगल टर्म मध्ये येणे म्हणजे गुणाकारात येणे. काय होतं इथे? 2 cos c प्लस डी, या ठिकाणी c आहे x प्लस एच, मायनस डी म्हणजे x डिवायडेड बाय 2 इंटू साइन c मायनस डी बाय 2, c x प्लस एच मायनस एक्स डिवायडेड बाय 2, टोटल टर्म डिवाइडेड बाय एच. पहिली स्टेप कंप्लीट केली, प्रोडक्ट मध्ये आलो. आता यातला साइन मला ऍडजस्ट करायचा, आपण साइनचा अँगल जरा सिम्प्लिफाय करून घेऊ. लिमिट एच टेंड्स टू 0 2 cos 2 एक्स प्लस एक्स 2x डिवाइड बाय 2 म्हणजे x प्लस एच बाय 2 इंटू साइन, यातला हा x कॅन्सल होतोय, h बाय 2 डिवाइडेड बाय एच. या साइन मुळे हा फॉर्म 0/0 येतो, म्हणून तो साइन चा अँगल मला ऍडजस्ट करून घ्यायचा. अँगल आहे या ठिकाणी h/2, डिनॉमिनेटरला तो पाहिजे. त्यापैकी h इथे आहे ऑलरेडी. 2 ची ऍडजस्टमेंट करून घ्या. 2 न डिवाइड करता येईल, मल्टिप्लाय करता येईल, म्हणजे मला ही टर्म स्टँडर्ड फॉर्म मध्ये मिळाली. साइन थीटा अपॉन थीटा, थीटा टेंड्स टू 0. राईट, यातला हा 2 कॅन्सल व्हायला लागलाय. आणि एकदा फॉर्म स्टँडर्ड ऍडजस्ट झाला, आपल्याला माहिती की लिमिट ऑफ sin theta upon theta, theta tends to 0 is equal to 1 when theta is in radian. याची व्हॅल्यू 1 येते आणि ती टर्म 0/0 चा फॉर्म कॅन्सल करते. आता h ची व्हॅल्यू ठेवून द्या, cos x, आणि h ची व्हॅल्यू इथे 0 आहे, आणि sin h/2 upon h/2 is 1, so it is cos x. म्हणून साइनचा डेरिव्हेटिव्ह आपण लिहितो, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू cos x. नेक्स्ट फंक्शन आहे आपलं cos x. f ऑफ x इज इक्वल टू cos x. तर f ऑफ x प्लस h, cos x बदलतोय फक्त x, cos x प्लस h. फर्स्ट प्रिन्सिपल नुसार f डॅश ऑफ x इज इक्वल टू लिमिट f ऑफ x प्लस h काय या ठिकाणी cos x प्लस h मायनस cos x डिवायडेड बाय h टेंड्स टू 0. बस लिमिट काढायला. समोर ट्रिग्नोमेट्रिक टर्म आहे, ट्रिग्नोमेट्रिकचा मेथड आता सांगितलं मी. प्रोडक्ट फॉर्म मध्ये घ्या, त्यातला साइन ऍडजस्ट करा. पण प्रोडक्ट फॉर्म घेण्यासाठी मला इथे फॉर्म्युला माहिती पाहिजे. cos c मायनस cos d चा काय फॉर्म्युला आहे? -2 sin c प्लस d बाय 2 इंटू साइन c मायनस d बाय 2, हा फॉर्म्युला आहे.
तो यूज करतो आपण इथं. लिमिट h टेन्स टू 0 cos c minus cos d minus 2 sin c plus d x plus h plus x by 2 into sin c minus d by 2 x plus h c a minus d म्हणजे x divided by 2 total term divided by h as it is. Simplify. At limit h tends to 0 minus 2 sin या अँगलला सिम्प्लिफाय केला तर x प्लस h बाय 2 लिहिता येईल आणि यातला x कॅन्सल झाल्यामुळे सेकंड साइन असेल h बाय 2 अँगल डिवाइडेड बाय h. प्रोडक्ट मध्ये आलो तर आपण दुसरी स्टेप. आता जो साइन 0 बाय 0 आणतो त्याच साइनला ऍडजस्ट करायचं. बरेचदा एकापेक्षा जास्त प्रोडक्ट फॉर्म मध्ये साइन मिळेल पण प्रत्येक साइनला ऍडजस्टमेंटची गरज नाही. जी टर्म 0 बाय 0 आणायला लागली कुठली आहे पहा, इथं दोन साइन आहेत पण यापैकी पहिला साइन जो आहे h ची व्हॅल्यू जर मी 0 ठेवली तर साइन x येते राईट. आणि दुसरी जी टर्म आहे साइनची, साइन h ची व्हॅल्यू 0 ठेवली तर साइन 0 होईल. साइन 0 ची व्हॅल्यू 0 अँड 0 इंटू एनी टर्म इज इक्वल टू 0. म्हणजे हा सेकंड साइन मला ऍडजस्ट करून घ्यावा लागेल. काय अँगल आहे h बाय 2. इथे h ऑलरेडी आहे 2 न डिवाइड मल्टिप्लाय करून घेऊ म्हणजे इथे मला स्टँडर्ड फॉर्म मिळाला. लिमिट साइन थिटा अपॉन थिटा थिटा टेन्स टू 0. जर h 0 कडे जात असेल तर h बाय 2 हा 0 कडे जाईल म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मिळतोय. यातला हा 2 मला कॅन्सल करता येईल. व्हॅल्यू ठेवून द्या h ची व्हॅल्यू 0. सो मायनस साइन x h ची व्हॅल्यू 0 ठेवली आणि साइन थिटा बाय थिटा इज 1. सो इट इज मायनस साइन x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साइन x. हा आहे नेक्स्ट फॉर्म्युला. Derivative of cos x with respect to x is minus sin x. Similarly, we have to find the derivative of tan x. F of x is equal to tan x. F of x plus h tan x plus h. By definition of derivative, limit h tends to 0. F of x plus h या ठिकाणी tan x plus h minus f of x is a tan x divided by h. ओके, डेरिव्हेटिव्ह काढतोय म्हणजे लिमिट काढतो. लिमिट कोणाचं काढायला ट्रिग्नॉमेट्रीचं काढायला प्रत्येक वेळेस लक्षात आलं पाहिजे. प्रत्येकाचे फॉर्म वेगवेगळे आहेत हे आपण पाहिलं लिमिटमध्ये. तर यात पहिलं काम करायचं आता जर आता इथं आपण साइन आणि कॉस त्यापैकी साइनला ऍडजस्ट करतो पण जर टर्म साइन कॉस मध्ये नसतील तर पहिलं काम करून घ्यायचं साइन कॉस मध्ये त्याला कन्वर्ट करायचं. जिथं टॅन कॉट सेक कोसेक ह्या टर्म आल्या तर साइन कॉस मध्ये घेऊन त्याला साइनचा अँगल ऍडजस्ट करायचा. या ठिकाणी साइन कॉस मध्ये टर्म नाही आहेत टॅन मध्ये असल्यामुळं टॅनला ऍडजस्ट करून घ्या साइन कॉस मध्ये. हा डिनॉमिनेटरचा h थोडासा साइडला लिहितो मी. टॅन काय साइन x प्लस h डिवायडेड बाय कॉस x प्लस h. मायनसला मायनस पुन्हा टॅनला कसं लिहिता येईल साइन x डिवायडेड बाय कॉस x. ओके, साइन कॉस मध्ये आणलोय सिम्प्लिफाय करून घ्या. मला वजाबाकी नको आहे मल्टिप्लिकेशन मध्ये यायचंय. वजाबाकी कसं सॉल्व्ह करतो छेदाचा गुणाकार तिरपा गुणाकार एलसीएम अँड क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो लिमिट h टेन्स टू 0 एलसीएम काय येईल या ठिकाणी h इंटू कॉस x प्लस h इंटू कॉस x. ओके, प्रोडक्ट ऑफ डिनॉमिनेटर अँड क्रॉस मल्टिप्लाय साइन x plus h into cos x minus cos x plus h into sin x. ठीक आहे, पुढची स्टेप याला नीट पहा. न्यूमरेटरला कुठला फॉर्म आहे साइन a cos b मायनस cos a sin b. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. साइन a cos b मायनस cos a sin b साइन a मायनस b चा फॉर्म्युला आहे हा. ओके, या टर्मला मला सिंपल फॉर्म मध्ये लिहिता येईल साइन a मायनस b. a आहे x प्लस h मायनस b आहे x डिवायडेड बाय डिनॉमिनेटर ॲज इट इज h cos x प्लस h cos x. ओके, साइन मधला x x कॅन्सल होऊन जाईल. राहिलेली टर्म काय लिमिट h टेन्स टू 0 वरती राहिला साइन h हा डिवायडेड बाय h आहे आणि या टर्म ही गुणाकारात आहेत. थोडं सेपरेट लिहितो म्हणजे लक्षात येईल. राईट, टॅन कॉट सेक कोसेक असेल तर साइन कॉस मध्ये नाही.
वजाबाकी असेल, बेरीज असेल तर गुणाकारात येणे. गुणाकारात आल्यानंतर गुणाकार आणि भागाकार एकच आहे. गुणाकार आणि भागाकार सिंगल टर्म आहे. दोन्हीचा अर्थ एकच होतो आहे. अपोजिट ऑपरेशन. आता साईनचा अँगल मला ॲडजस्ट करायचा. ऑलरेडी इथे ॲडजस्ट झाला आहे. एच इथे एच म्हणजे साईन एच बाय एच, एच टेन्स टू 0 इज इक्वल टू 1 इंटू 1 डिवाइड बाय कॉस एक्स इंटू 1 अपॉन कॉस एक्स. आता या ठिकाणी काय आला? कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर. सो इट इज 1 अपॉन कॉस स्क्वेअर आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर इज सेक स्क्वेअर एक्स. आला? सगळे एकाच फॉर्म्युल्यानं आपण काढायला लागलो. म्हणजे मेथड सेम आहे, त्यामुळे थोडीशी मी स्पीड वाढवतो. ओके. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रिक टर्म आहे टॅन नंतर येणारी कॉट. सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉट एक्स, एफ ऑफ एक्स प्लस एच कॉट एक्स प्लस एच. डेफिनेशन एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एफ ऑफ एक्स प्लस एच म्हणजे कॉट एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स इज कॉट एक्स डिवायडेड बाय डिनॉमिनेटर एच. लिमिट काढणे म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढणे. पुन्हा लिमिट काढायला ट्रिग्नोमेट्रिकमध्ये टर्म साइन कॉसमध्ये नाही, म्हणजे पहिली स्टेप अपेल साइन कॉसमध्ये त्याला कन्वर्ट करणे. सो लिमिट एच टेन्स टू 0, हा 1 बाय एच थोडा साईडला लिहितो. कॉट म्हणजे कॉस डिवायडेड बाय साइन, सो कॉस एक्स प्लस एच डिवायडेड बाय साइन एक्स प्लस एच म्हणजे कॉट एक्स प्लस एच मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय साइन एक्स इज अ कॉट एक्स. याले प्रत्येक वेळेस ट्रिग्नोमेट्री जर टर्म समोर दिसली तर साइन कॉसमध्ये कन्वर्ट करा. आणि सेकंड स्टेपला प्रॉडक्ट फॉर्म वरचर मी रिपिटेशन करायला जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. ओके. इथं वजाबाकी आहे, वजाबाकीमधून मला गुणाकारामध्ये यायचे. काय करावं लागेल? एलसीएम एच साइन एक्स प्लस एच इंटू साइन एक्स. एलसीएम म्हणजे छेदांचा गुणाकार, तिरपा गुणाकार, क्रॉस मल्टिप्लाय. सो साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस एच मायनस कॉस एक्स इंटू साइन एक्स प्लस एच. ही टर्म याला मल्टिप्लाय केली, ही टर्म याला मल्टिप्लाय केली. न्यूमरेटरकडे पुन्हा पहा, एक फॉर्म्युला मिळाला आपल्याला साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. ए आहे एक्स, बी आहे एक्स प्लस एच. फॉर्म्युला साइन ए मायनस बीचा. सो इट इज लिमिट एच टेन्स टू 0 साइन ए मायनस बी. बी मध्ये दोन टर्म आहे. इथं तुम्ही लोक गोंधळ करतात नेहमी की मायनस सेकंड टर्म कंटेन 2 टर्म म्हणजे मायनस साइन दोन्हीला मल्टिप्लाय होईल. मायनस एक्स मायनस एच डिवायडेड बाय एच इंटू साइन एक्स प्लस एच इंटू साइन एक्स. ओके. सिंप्लिफाय कराल तर एक्स एक्स कॅन्सल होईल. राहिला साइन मायनस एच. साइन मायनस थिटाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. साइन मायनस थिटा इज मायनस साइन थिटा. साइन ही टर्म ऑड आहे आणि ऑड टर्मवर मायनसचा इफेक्ट होतोय. जर अँगल मायनस असेल तर ती टोटल टर्म मायनस होऊन जाते. तो मायनस साइन मला बाहेर घेता येईल. लिमिट एच टेन्स टू 0 मायनस साइन एच डिवायडेड बाय एच इंटू 1 डिवायडेड बाय साइन एक्स प्लस एच इंटू 1 अपॉन साइन एक्स. या टर्म थोड्या सेपरेट लिहिल्यात मी. ऍक्च्युली आता सिंगल टर्म मध्ये आल्यात. इथं 3 साइन आले, साइन साइन एक्स प्लस एच साइन एक्स. पण लिमिट काढणे म्हणजे कोणत्या साइनला आपण ऍडजस्ट करतो हे लक्षात ठेवायचं की जी टर्म 0 बाय 0 ऍडजस्ट आहे ना अंते त्या टर्मला ऍडजस्ट करायचं. या 3 पैकी हा साइन एच न्यूमरेटरला 0 करायला लागला आहे. कारण एच ची व्हॅल्यू 0 ठेवली तर साइन 0 इज इक्वल टू 0. पण उरलेल्या 2 साइन मध्ये चेक करा. एच जरी 0 ठेवला यात तर या टर्म 0 होणार नाहीत. म्हणजे या दोघांना ऍडजस्टमेंटची आवश्यकता नाही. आता ऍडजस्टमेंट काय असते? अँगल हा डिनॉमिनेटरला पाहिजे. अँगल या ठिकाणी यायचे आहे आणि तेवढीच टर्म खाली असल्यामुळे ऑलरेडी इथं ऍडजस्टमेंट झालेली आहे. साइन एच अपॉन एच, एच टेन्स टू 0. त्यामुळे मला आता एच ची व्हॅल्यू डायरेक्ट होता येईल 1. साइन एच बाय एच ची व्हॅल्यू 1 मायनसला मायनस 1 डिवाइड बाय इथं एच जर ठेवला तर साइन एक्स राहील इंटू इथे एच नाहीये ॲज इट इज साइन एक्स म्हणजे मायनस 1 डिवाइड बाय साइन इंटू साइन साइन स्क्वेअर एक्स आणि 1 अपॉन साइन स्क्वेअर इज कोसेक स्क्वेअर.
ओके, म्हणजे कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मला काय मिळाला आहे, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. कॉट नंतर येणारी ट्रिग्नॉमेट्रिक जी टर्म आहे ती टर्म आहे सेक एक्स. सो फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सेक एक्स. एफ ऑफ एक्स प्लस एच काय होईल, सेक एक्स प्लस एच. पुन्हा फॉर्म्युला एफ डॅश ऑफ एक्स इज लिमिट एच टेंड्स टू 0, एफ ऑफ एक्स प्लस एच इज सेक एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स इज अ सेक एक्स डिवायडेड बाय एच. पुन्हा एकदा लिमिट काढलं आपण ट्रिग्नॉमेट्रीचं. सेक टर्म आहे साइन कॉसमध्ये नाही, कन्वर्ट करा साइन कॉसमध्ये. लिमिट एच टेंड्स टू 0, हा डिनॉमिनेटरची टर्म 1/h ॲज इट इज. सेक म्हणजे काय असतो, सेक म्हणजे 1 कॉस एक्स प्लस एच मायनस पुन्हा सेक म्हणजे 1 कॉस एक्स. ओके, साइन कॉसमध्ये घेणं ही पहिली स्टेप असेल. दुसरी स्टेप त्यांना गुणाकारामध्ये आणणे. इथं वजाबाकी आहे, वजाबाकी ही अपूर्णांकाची तुम्हाला माहिती आहे की छेदाचा गुणाकार आणि तिरपा गुणाकार. छेदाचा गुणाकार काय येईल, एच कॉस एक्स प्लस एच कॉस एक्स अँड क्रॉस मल्टिप्लिकेशन कॉस एक्स मायनस कॉस एक्स प्लस एच. ओके, सेकंड स्टेप कंप्लीट केली आपण, साइन कॉसमध्ये कन्वर्ट केलंय. आता इथं याला गुणाकारामध्ये आणायचं. पुन्हा न्यूमरेटर पहा कसा आहे. डिनॉमिनेटरला गुणाकारात ऑलरेडी टर्म आहेत या, त्यामुळे त्यांना ऍडजस्ट करायची गरज नाही. गुणाकारात ऑलरेडी आहे, पण न्यूमरेटर मात्र मल्टिप्लिकेशनमध्ये नाही आहे. आणि त्यामुळे इथे मला फॉर्म्युला यूज करावा लागेल कॉस सी मायनस कॉस डीचा. काय होता, -2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी. हा दोन टर्म मध्ये दे, मग मायनस साइन दोन्हीला मल्टिप्लाय होईल, मायनस एक्स मायनस एच डिवायडेड बाय 2 टोटल टर्म डिवायडेड बाय एच कॉस एक्स प्लस एच इंटू कॉस एक्स. आलो तर आपण गुणाकारात, पण अँगल सिम्प्लिफाय करून घ्यायचा राहायला लागलाय. सो सिम्प्लिफाय अँगल. सो लिमिट एच टेंड्स टू -2 साइन, इथे मला लिहिता येईल 2x/2 म्हणजे x आणि h/2 प्लस h/2 इंटू साइन, या ठिकाणी हा x जर कॅन्सल झाला तर -h/2 डिवायडेड बाय h कॉस x प्लस h इंटू कॉस x. ठीक आहे. आलो मल्टिप्लिकेशन मध्ये. आता मला जायचंय साइनचा अँगल ऍडजस्ट करायला. साइन इथे 2 आहेत, त्यापैकी कुठला साइन 0 आणायला लागला आहे, h ची व्हॅल्यू 0 ठेवल्यावर. तर h0 मी या सेकंड साइन मध्ये ठेवला तर साइन 0 येईल, ती टर्म सगळ्या टर्मला 0 करेल. आणि दुसरी साइन जो आहे त्याच्यावर h चा 0 जरी ठेवला आपण व्हॅल्यू तरी इफेक्ट होत नाही, कारण साइन x राहतोय. म्हणजे 0 ऍडजस्ट आहे ना, 0/0 आहे फॉर्म, हा साइन ऍडजस्ट करत नाही, म्हणून याला ऍडजस्टमेंटची गरज नाही. इथे पुन्हा एक अडचण आहे की साइन मायनस आहे आणि साइन मायनस थिटा इज अ मायनस साइन थिटा. मायनस साइन हे बाहेर आला तर बाहेर एक मायनस आहे, मायनस मायनस प्लस होईल. लिमिट एच टेंड्स टू 0 +2 साइन एक्स प्लस एच बाय 2 इंटू साइन h/2 डिवायडेड बाय दिस h इंटू कॉसच्या टर्म मी थोडासा साईडला लिहितो, कॉस एक्स प्लस एच इंटू कॉस एक्स. आता स्टेप आहे आपली साइनला जो अँगल साइनचा जो तो ऍडजस्ट करणे. साइनचा अँगल इथे h/2 आहे, इथे h आहे, 2 नाही आहे, 2 न डिवाइड मल्टिप्लाय करून घेऊ म्हणजे साइन h/2 अपॉन h/2 मिळाला, राईट. आणि लिमिट टेंड्स टू 0 आहे म्हणजे h 0 कडे चालला म्हणजे h/2 सुद्धा 0 कडे जाईल. म्हणजे फॉर्म स्टँडर्ड आहे, व्हॅल्यू त्याची 1 आहे, बाकी टर्म मध्ये h ची व्हॅल्यू 0 ठेवून द्या. सोबत हा 2 आहे, कॅन्सल करता येईल. साइन x या टर्मची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय हा कॉस एक्स इंटू पुन्हा कॉस एक्स, या h ची व्हॅल्यू 0 ठेवली मी. ओके, ही टर्म मला आणखी सिंपल फॉर्म मध्ये लिहिता येईल. यातला 1 अपॉन कॉस जी टर्म आहे त्याला सेक एक्स लिहिता येईल आणि हा साइन अपॉन कॉस याला टॅन एक्स लिहिता येईल. हा आला
sec x चा डेरिटिव्ह. ओके, डेरिटिव्ह ऑफ sec x with respect to x is sec x into tan x. आणि याच फॉर्मनुसार मला आहे ना ट्रिग्नॉमेट्रीची शेवटची जी टर्म आहे कोसेक एक्स याचाही डेरिटिव्ह मिळवून घेता येईल. सो एफ ऑफ एक्स दिलेलं फंक्शन आहे कोसेक एक्स, एफ ऑफ एक्स प्लस एच, कोसेक एक्स बदलला एक्स प्लस एच. डेफिनेशन एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू 0. एफ ऑफ एक्स प्लस एच म्हणजे कोसेक एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स इज कोसेक एक्स डिवायडेड बाय एच. पुन्हा एकदा मला लिमिट काढायचं आहे. डेरिटिव्ह म्हणजे लिमिट, दुसरं काही नाही. एका स्पेसिफिक फॉर्मचं लिमिट म्हणजे डेरिटिव्ह आहे ना. लिमिट ऑफ इमेज डिफरन्स डिवायडेड बाय एलिमेंट डिफरन्स, या दोघांचा जो रेशो आहे या रेशोचं लिमिट काढणे म्हणजे डेरिटिव्ह. पुन्हा एकदा लिमिट काढायला ट्रिग्नॉमेट्रीचं म्हणजे साइन थिटा बाय थिटा ऍडजस्ट करायचा. साइन नसल्यामुळे मला या टर्मला साइन मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल, ही माझी पहिली स्टेप. सो लिमिट एच टेंड्स टू 0, हा 1/h जो डिनॉमिनेटरचा आहे थोडा साइडला घेतोय. कोसेक म्हणजे 1/sin मायनस पुन्हा कोसेक 1/sin, वजाबाकी आहे, मला गुणाकारात यायचं आहे. एलसीएम क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो लिमिट h टेंड्स टू 0, एलसीएम h sin x plus h sin x, क्रॉस मल्टिप्लाय 1 into the sin x minus 1 into sin x plus h sin x plus h. ठीक आहे. वजाबाकी मध्ये आणखी शिल्लक आहे, गुणाकारामध्ये आलं नाहीत आपण. मग इथे या टर्मला जर गुणाकारात आणायचं असेल तर समोरची टर्म पहा, साइन सी मायनस साइन डी मध्ये आलेली आहे. आणि साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युले मात्र पाठ करावेच लागतात. या फॉर्म्युल्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ तयार करेल आणि लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स देईल. ओके, पण सध्या साइन सी मायनस साइन डी इज 2 cos सी प्लस डी एक्स प्लस एच बाय 2 इंटू साइन सी मायनस डी एक्स मायनस एच बाय 2 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर जो आहे तो ॲज इट इज, कारण तो ऑलरेडी गुणाकारात आहे, डिस्टर्ब करण्याचा अर्थ नाही. मल्टिप्लिकेशन मध्ये आलो होतो आपण, पण अँगल आणखी सिम्प्लिफाय करायचा राहिला आहे. सो सिम्प्लिफाय दिस अँगल. लिमिट एच टेंड्स टू 0, 2 cos ही टर्म x प्लस एक्स 2x डिवायडेड बाय 2 म्हणजे x प्लस h अपॉन 2 राहिलेली टर्म इंटू साइनच्या अँगल मध्ये हा x कॅन्सल होतोय मायनस h बाय 2 डिवायडेड बाय h इंटू साइन x प्लस एच इंटू साइन x. पर्टिक्युलर फॉर्म्युला वापरून मी मल्टिप्लिकेशन मध्ये त्याला कन्वर्ट केलंय. मल्टिप्लिकेशन मध्ये इथे साइनच्या किती टर्म आहेत पहा, 1 2 3, तिन्हीच्या तिन्ही ऍडजस्ट करायची गरज नाही. जो साइन 0/0 आणायला त्याला ऍडजस्ट करा. कुठला आहे साइन? तो h बाय 2, कारण यात x आहे, यात x प्लस h आहे. h जरी 0 केला तर x मुळे साइनची व्हॅल्यू 0 होणार नाही. म्हणजे एकच साइन आहे हा h बाय 2, त्याला ऍडजस्ट करा. ओके, पण तो साइन कसा आहे पहा, साइन मायनस h बाय 2 आहे आणि मायनस साइन मायनस थिटा इज अ मायनस साइन थिटा. मायनस साइन मला बाहेर घ्यावं लागेल. सो लिमिट h टेंड्स टू 0 मायनस 2 cos x प्लस h बाय 2 इंटू साइन h बाय 2 डिवायडेड बाय h इंटू 1 डिवायडेड बाय उरलेल्या कुठल्या टर्म आहेत, साइन x प्लस h इंटू साइन x ॲज इट इज. ठीक आहे. पहा अँगल साइनचा h बाय 2 होता, h बाय 2 आहे की डिनॉमिनेटरला? नाही. 2 ची आवश्यकता इथं, डिवाइड 2 मल्टिप्लाय 2, हा 2 कॅन्सल, झाली टर्म ऍडजस्ट. साइन h बाय 2 अपॉन h बाय 2 इज 1. सो सबस्टिट्यूट व्हॅल्यू h इज इक्वल टू 0. मायनसला मायनस, कॉस जिथे जिथे x h आहे त्या ठिकाणी h ची व्हॅल्यू ही 0 यूज करायची आहे. कॉस x हा साइन h बाय 2 अपॉन h बाय 2 इज 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय, साइन x, h ची व्हॅल्यू 0 ठेवली इंटू आणखी एक टर्म राहिली साइन x ला साइन x. डेरिटिव्ह आपण मिळवला आहे, पण या डेरिटिव्हला आणखी सिंपल फॉर्म मध्ये मला लिहिता येईल. काय, मायनस 1 अपॉन साइनची व्हॅल्यू काय, कोसेक लिहिता येईल आणि कॉस बाय साइनची व्हॅल्यू कॉट एक्स. म्हणजे
कोसेकचा डेरिव्हेटिव्ह मला मिळाला, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. ओके, हे फॉर्म्युले कंपल्सरी पाठ व्हायलाच पाहिजे. जसं अंकगणितामध्ये तुम्हाला पाढे पाठ करून घेतले काही तेवढे कंपल्सरी पाठ करावं लागतात, तसं इथे कॅल्क्युलसमध्ये आहे ना काही फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन शिकत असताना इंटिग्रेशन आहे ना, लिमिटमधले काही स्टँडर्ड फॉर्म राईट, ट्रिग्नॉमेट्रीचे काही बेसिक फॉर्म्युले, हा जो पार्ट आहे हा पाठांतराशिवाय पर्याय नाही. आजचं उद्या करूत परवा करूत असं अवघड जाते. सुरुवातीला जर पाठ केले तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सोपं जाते. ओके, मला काय मिळालं मग, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचा मायनस साईन, टॅनचा सेक स्क्वेअर, कॉट मायनस कोसेक स्क्वेअर, सेक एक्स टॅन एक्स अँड कोसेक इज मायनस कोसेक इंटू कॉट. ओके, बाय.